नमस्कार. तर आजची आपली नवीन रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल आणि सर्वांना लहानांपासून मोठ्यांना आवडते ही रेसिपी आणि ताटाला ही रेसिपी असले तर 2 घास जास्तच जातात. तशी ही उन्हाळा स्पेशल आहे ती म्हणजे डाळ आंबा ही रेसिपी आहे. साहित्य काय काय घेतले ते पाहूयात आपण. तर मी ते घेतलेले आहे आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे. तुम्ही ही स्किप केली तरी चालेल, पण मला आलं लसूण पेस्ट घातलेला डाळ आंबा खूप आवडतो, त्यामुळे मी इथं आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे. इथं थोडासा आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तो म्हणजे कढीपत्ता घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या ह्या तिखट आहेत त्यामुळे मी इथे 4च घेतलेल्या आहेत. आणि कैरी आणि कोथिंबीर ही धुवून स्वच्छ घेतलेली आहे. डाळ ही मी 2 ते 4 तास ही भिजत घातलेली आहे. जवळजवळ 4 तास ही डाळ चांगली अशी भिजलेली आहे. तर आपल्याला ही डाळ चांगली भिजली तरच आपला डाळ आंबा हा खूप छान होतो. तर इथे आपल्याला आता सर्वप्रथम आधी डाळीतील पाणी काढून टाकायचं आहे आणि ते नितळत ठेवायचे आहे. डाळ एखाद्या चाळणीवर वगैरे असे तुम्ही पाणी निघून जाण्यासाठी ठेवू शकता. तर इथे चाळणीवर मी डाळ ही पाणी काढून ठेवलेले आहे. त्यातलं पाणी पूर्ण निघून जाईल आणि आता आंबा आपण याची सालं वगैरे काढून घेणार आहे. आता बाजारामध्ये किंवा आपल्या दारात वगैरे झाड असेल तर भरपूर प्रमाणात आंबे लागलेले आहेत. नक्की आपण एकदा दोनदा नाही, जोपर्यंत आपल्याला कच्चे आंबे भेटतात तोपर्यंत आपण हे आंब्याची रेसिपी नक्की बनवतो. तरी थोडासा पिवळसरपणा आला असला तरी ही कैरी पूर्ण कच्ची आहे. अशा प्रकारे आपल्याला ही सालं काढून घ्यायची आहेत. पूर्ण सालं कारण की काढून घ्यायची म्हणजे हा आंबा पूर्णपणे हा कठीण असतो. याची साल अशी पूर्ण जो आपण डाळ आंबा बनवतो त्यात चांगली लागत नाही, त्यामुळे आपल्याला ही सालं काढून घ्यायची आहेत आणि एखाद्या किसणीने वगैरे अशी ही कैरी किसून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण कैरी ही किसून घेणार आहे. इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे. तर ह्यातली जी कुई आहे ती आपल्याला घ्यायची नाही, ही बाजूला काढून टाकायची आहे. तर माझी ही कैरी पूर्ण किसून झालेली आहे. तर आपल्याला आता डाळ ही थोडीशी जाडसर अशी बारीक करून घ्यायची आहे मिक्सरला. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही चेचून घेऊ शकता, पण मिक्सरला पटकन होते त्यामुळे मी इथं मिक्सरला बनवलेले आहे. तर मी इथं 2 वेळा करून घेणार आहे डाळ बारीक ही, कारण की मिक्सरचं भांडं हे छोटं आहे त्यामुळे 2 वेळा ही डाळ मी वाटून घेणार आहे. आता डाळ वाटताना एकदम अशी बारीक करायची नाही, थोडीशी अशी जाडसर ठेवायची. तर मिक्सर बंद चालू करत ही डाळ आपण बारीक करून घ्यायची आहे. इथे बघू शकताय पूर्ण अशी जाडसर ठेवलेली आहे. अशाच प्रकारे केली तर आपल्याला हा डाळ आंबा खूप छान लागतो. तर आता राहिलेले सुद्धा मी वाटण अशाच प्रकारे करून घेणार आहे. यामध्ये ज्या 2 राहिलेल्या मिरच्या होत्या त्यासुद्धा मी यामध्ये टाकलेल्या आहेत. तर तुम्हाला तिखट कितपत आवडतं तितक्या तुम्ही मिरच्या यामध्ये टाकू शकता. जर मुलं वगैरे खाणार असेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी ठेवा, म्हणजे मुलंसुद्धा आवर्जून खातात. तर माझी डाळ ही बारीक करून झालेली आहे आणि आता जो आपण आंबा किसून घेतला होता तो आणि डाळ आपण एकत्र अशी करून घेणार आहे. यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडंसं आलं लसणाची पेस्ट मी यामध्ये टाकणार आहे. तुम्ही स्किप केली तरी चालेल, पण नक्की एकदा ट्राय करून बघा, त्याने चव खूप छान येते. तर यामध्ये अर्धा चमचा मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि नकळत यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. पाहू शकताय पाऊण चमचा यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आता हे सगळं आपल्याला एकत्र करून एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की आता आपण फोडणी देणार आहे. ह्यात थोडीशी मी साखर टाकली होती, ती स्किप झालेली आहे. तर हे मी एखाद्या डिशमध्ये काढून घेते. तर इथे एखादा मोठा असा डिश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही डाळ आंबा काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला ताटाला वाढताना सुद्धा व्यवस्थित असं वाढता येतं. आता आपण फोडणी देऊन घेऊयात. तर इथे एक छान असा तडका पॅन घेतलेला आहे. यात थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला. आता तेल इथे मी अंदाजे 2 चमचे तेल टाकलेलं आहे, इतकं पुरेसं होतं. तर यामध्ये सर्वप्रथम आधी आता मोहरी टाकणार आहे. मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ते म्हणजे जिरे. यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता. तुमच्याकडे जर सुकी बेडगी मिरची वगैरे असेल ती तुम्ही वापरू शकता, पण मी इथं घरगुतीच मिरची वापरलेली आहे. ही जर छान अशी तळली, थोडीशी खरपूस अशी तळून घ्यायची, म्हणजे आपल्या जो डाळ आंबा आहे त्यामध्ये छान अशी खरपूस अशी छान लागते. त्यानंतर टाकलेला आहे अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर थोडासा हिंग टाकलेला आहे. हा आता तडका छान असा आपल्याला तयार झालेला आहे. तो आता आपण डाळ आंब्यावरती टाकून घेऊयात.
यामध्ये आता आपल्याला लास्टला टाकायची आहे ती म्हणजे कोथिंबीर। तर इथे बघू शकता किती छान असा आपला हा तडका बसलेला आहे आणि कलर वगैरे खूप छान आलेला आहे आपल्या डाळ आंब्याला। खरपूस असा कढीपत्ता आणि मिरची असले की डाळ आंबा आपला खूप छान लागतो। यावरती आता टाकूया लास्टला आपल्याला कोथिंबीर टाकलेली आहे मी। आणखीन थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीरने आपल्या डाळ आंब्याला खूप छान अशी चव येते। तर या सीझनला तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान हा डाळ आंबा लागतो। उन्हाळा स्पेशल आंबट गोड तिखट हा आपला डाळ आंबा तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा। धन्यवाद।